नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये बिबट्या असल्याच्या चर्चा सुरू असतानाच स्कूलच्या कॅम्पसमध्ये वनविभागाकडून लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात रानमांजर आढळून आलंय। यंत्रणांकडून या रानमांजराचा शोध सुरू आहे। बिबट्या असल्याच्या संशयावरून शाळेला आज सुट्टी देखील देण्यात आली आहे। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, कॅमेरामध्ये रानमांजर रेकॉर्ड झालंय, पण बिबट्या असल्याचा संशय आहे। नाशिक परिसरात ज्या पद्धतीने बिबट्या आढळत आहेत त्या पार्श्वभूमीवर काय खबरदारी घेतली जाते आणि शाळा प्रशासनाने काय पावलं उचलली आहेत? काल दिवसभर देखील भोसला मिलिटरी स्कूल परिसरामध्ये वन विभागाच्या माध्यमातून सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं होतं। थर्मल ड्रोनच्या माध्यमातून रात्री देखील तिथे पाहणी करण्यात आली। काही कॅमेरे देखील ट्रॅप कॅमेरे लावण्यात आलेले होते। त्यातील एका कॅमेऱ्यामध्ये हे रानमांजर निदर्शनास आलेलं आहे। मात्र ज्यावेळेस एखादी ऑब्जेक्ट म्हणजे एखादी वस्तू किंवा प्राणी हा त्या कॅमेऱ्यासमोर येतो, त्याचा फ्लॅश चमकतो आणि त्यानंतर ते जे जनावर असतं ते सावध होतं आणि पळून जातं। अशा स्वरूपाची घटना काल इथे घडली असावी असा संशय व्यक्त केला जातोय। कॅमेराच्या समोर रानमांजर आलं होतं, मात्र कॅमेऱ्याचा फ्लॅश चमकला आणि त्यानंतर ते रानमांजर तिथून पळून गेले। 4 ते 5 ठिकाणी कॅमेरे लावण्यात आलेले होते, मात्र त्यापैकी एका कॅमेऱ्यामध्ये हे रानमांजर दिसून आले। त्यामुळे काही प्रमाणामध्ये सुटकेचा निश्वास जरी सोडण्यात आला असला तरी देखील वन विभाग खबरदारी घेत आहे आणि शाळा प्रशासनाच्या माध्यमातून देखील आजूबाजूचा जो परिसर आहे त्यांच्या आवारातला त्याची साफसफाई देखील केली जात आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।